तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी। पगडंडियों पे गाँव की रंग गुलाली तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। काय झालंय? भवीच्या वडिलांना भेटायला गेलो होतो. म्हणत होते की ते भवीचं लग्न काही वर्षांनंतर करू इच्छित आहेत. असं कसं? आजवर तर तेच लोक मागे लागले होते. दर आठवड्याला फोन यायचा. मला तर असं वाटतंय की त्यांनी त्यांचा प्लॅनच नाही, विचारही बदललाय. आता बघ ना, जेव्हाही आम्ही त्यांच्या घरी जात होतो, चहा पाजल्याशिवाय आम्हाला पाठवलंच नव्हतं. आणि आज आम्हाला विचारलं पण नाही. असं बिहेव करत होते जसं की आम्हाला ओळखतच नाहीत. तुम्ही काही बोलला नाहीत? मला तर काही सुचलंच नाही की आता काय बोलावं त्यांच्याशी. काही त्यांना जास्त पैसे देणारे तर नाही भेटले? भवीची आई पैशांसाठी हावरी आहे. अरे मग आम्ही कुठले आमच्या मनोहाला रिकाम्या हाताने पाठवणार आहोत त्यांच्या घरी? अरे आम्ही पण काही ना काही देणारच ना. आणि जे तुम्ही मला विचारायचात ना की मी त्या फाईल्स मध्ये डोळे फाडून फाडून काय बघत असायचो, अरे ते फिक्स डिपॉझिट आहे जे मी मनोहाच्या नावे केलेले आहे. 7 वर्षांसाठी 15 लाख रुपये. आता ते काही दिवसांनंतरच 7 वर्ष पूर्ण होणार होती. आणि मग त्यानंतर ते 24-25 लाख हातात मिळाले असते. इतका सारा पैसा तर कोणी 7 जन्मातही नाही देऊ शकणार. तुम्हाला स्पष्टपणे सांगावं लागेल. अरे आता मला समजत नाहीये की त्यांच्याशी काय बोलावं. पण सुमिरनजी, तुम्ही भवीच्या आईच्या मनात काय चाललंय ते विचारा. हो हो, मी आताच बोलते तिच्याशी. अरे आता लगेच फोन नको. असं करा, संध्याकाळी फोन करा. खरं तर मी हेच म्हणतो की तुम्ही त्यांच्या घरी निघून जा आणि मग त्यांच्या आईसोबत बोला. विचारून तर घ्या की त्यांच्या मनात काय आहे. ठीक आहे, मी घरीच जाऊन बोलेन तिच्याशी. हेच योग्य होईल. तेव्हाच पत्ता लागेल सगळ्या गोष्टींचा. हो हो, क्या बात आहे पांडे. खरंच सांगतो, तू पण कमाल करतोस. ऑफिसचा फुकटचा चहा सोडून
इथे टपरीवर चहा पितोस खरंच. अरे हे बघ बाळा मंगू, असं आहे कसं आहे? इथं मी शेठ माणसासारखा चहा पितो, शेठ माणसासारखा, ड्रायव्हर प्रमाणे नाही. समजलं? अरे नसेल समजलं तर मी तुला समजावतो. बस इकडे. समजव हा, आपण. बस. हे बघ काय ना, हा. यात मी टाकाय सांगतो वेलची आणि आलं, त्यानंतर पितो चहा. अरे शेठ असल्यासारखा अनुभव होतो. क्या बात आहे. तू बोललास तर तुझ्यासाठी पण ऑर्डर करतो. पिऊन घे चहा. काळवंडलेला चेहरा सुंदर करून तर पहा. अरे बाबा तूच तुझं तोंड धु, मला नाही धुवायचंय. मी तर परत कधी येऊन परत पिन चाय. मग इथं काय झक मारायला आलाय सोय? झक मारायला नाही आलोय हा. तुला शोधत होतो. देवसाहेबांना कुठेतरी जायचंय. अरे मी देवसाहेबांना तर विचारून आले, ते बोलले की थोडस लेट होणार. मी बोललो ठीक आहे, लेट आहे तर लपेट आहे. अरे यार या साहेबांचा पण काही भरोसा असतो का? यांच्या डोक्यात ना काय कॅल्क्युलेशन चालतं ना, काही कळत नाही. आता देवसाहेबांनाच बघ, 2 दिवसांपासून काहीतरी विचित्रच वागतायत. मला म्हणतात चहा घेऊन ये. जेव्हा मी चाय घेऊन येतो तेव्हा प्यायलाच विसरतात. म्हणजे तू बरोबर बोलतोयस. मी सुद्धा नोटीस केलं या. आजकाल लय शांत शांत राहतात आणि लय कमी बोलतात. असं वाटतं की जर बोलले तर सरकार त्यांच्यावर टॅक्स लावल. अगदी बरोबर बोलतोय सा. सरकारचा पण काही भरोसा नाहीये. अरे तू का घाबरतोयस? चपराशावर कुठलाच टॅक्स नाही लावत सरकार. तसा तू अगदी बरोबरच बोलतोय सा. आपण दोघेही सेफ आहोत. हे बघ, तू माझ्या चहामध्ये बुकणी नको टाकूस हा. अरे यार त्यात आलं आहे, बुक्की आहे, साखर आहे, वेलची आहे. मी आणखी काय त्यात टाकू? अरे बाबा ही बडबड बंद कर. डोंट डिस्टर्ब. आम्हाला जरा चहा पिऊ दे शाही अंदाजात, शेठ माणसाप्रमाणे. अरे वा क्या बात आहे. चले घोट घे. हा, घे 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 घे. वा वा वा. मस्त वाटत. मस्त. अशीच आमची तारीफ करत राहा. आम्ही रोज सायंकाळी तुला चाराने देत राहू. अरे चाराने घाल तुझ्या ग्लास मध्ये आणि घटाघट पी. चाराने देईन. अरे यार तू तू असं सिरियस नको होत जाऊस रे. अरे यार मी तर जन्मापासूनच सिरियस आहे. चला मग काही हरकत नाही. मला असं वाटतं की तू त्या डफलीवाल्याचा प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करायला हवास. हो सांगून टाक त्यांना. मला काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं हे मला माहितीये. तुझ्या सल्ल्याची मला काहीच गरज नाहीये. मी सल्ला नाही देते. इतक्या दिवसांपासून बघते की ही स्क्रिप्ट इथे पडलीये आणि तू वाचली सुद्धा नाहीस. मी वाचलीये. तर मग प्रॉब्लेम काय? ही स्क्रिप्ट वाचून मला असं वाटलं की माझी बायोग्राफी लिहिली आहे. म्हणजे तुला स्क्रिप्टमध्ये चेंजेस हवेत? हे बघ इतकी डिमांडिंग पण नको बनूस, नाहीतर हातात आलेला चांगला प्रोजेक्ट निघून जाईल. तुला माहितीये या प्रोजेक्टचा प्रोड्युसर कोण आहे? हो, झुनूक. पण झुनूकच्या प्रोजेक्ट मध्ये मला काम करायचं नाहीये. तो भूतकाळ होता. विसरून जा आता सगळं. देव सगळं काही विसरून गेलंय. त्याने झुनूकला माफ सुद्धा केलंय. पण मी देव इतकी महान नाहीये. कदाचित म्हणूनच तर अनुदामिनी देवला डिझर्व करत होती आणि आज देव तिचाच आहे. मला माहितीये तुला मला हे रिअलाइज करून द्यायची गरज नाहीये. अनुदामिनी देवला डिझर्व करत होती आणि आज देव अनुदामिनीचाच आहे.
हॅलो. बस असाच फोन केला होता. हे बघ सवे, आता तुला मला फोन करणं बंद केलं पाहिजे. यू हॅव टू बिकम स्ट्रॉंग अँड यू हॅव टू मूव्ह ऑन. त्या दिवशी मी तुला भेटायला फक्त आणि फक्त अनुदामिनीच्या सांगण्यावरून आलो होतो. आता माझ्या मनात तुझ्याविषयी काही नाहीये. आणि जर तुला वाटत असेल की मी तुझ्या फिलिंग्सची रिस्पेक्ट करावी तर प्लीज मला फोन करणं बंद कर तू. तुम्ही अनुदामिनीशी भेटायला मला एकदा परमिशन द्याल? I just wanna thanks to her. ठीक आहे, तू तिला भेटू शकतेस. पण सावी, हे तू ध्यानात ठेव की तुला तुझा हा मार्ग बदलायचा आहे. तुझ्यासाठी एक योग्य निर्णय घ्यावा लागेल. तुला एक असा निर्णय जो तुला माझ्या आयुष्यातून लांब घेऊन जाईल. आणि हे मी नाही, हे अनुदामिनीचे शब्द आहेत. आणि अजून एक गोष्ट, आणि ती काही असंच नाही सांगत. तिला तुझी सिच्युएशन आणि तुझ्या मेंटल स्ट्रेस विषयी सगळं काही माहिती आहे. आणि तिला असं वाटतं की सगळं काही प्रेमाने आणि कोणत्याही प्रकारचं भांडण न होता व्हावं. ठीक आहे, मी फोन ठेवते. तुला मला फोन करणं बंद करायला हवं. त्या दिवशी मी तुला भेटायला फक्त आणि फक्त अनुदामिनीच्या सांगण्यावरून आलो. पण सॅवी, या गोष्टीची जाणीव ठेव की तुला हे मार्ग बदलायचे आहेत. तुझ्यासाठी तुला एक योग्य निर्णय घ्यायचा आहे. एक असा निर्णय जो तुला माझ्या आयुष्यातून लांब नेईल. आता माझ्या मनात तुझ्याविषयी काही नाही. मला त्यांची वाट बघायला हवी की की मला जेवून घ्यायला हवं? ते तर आता जाणून बुजून उशिरा येतात. माझं कर्तव्य तर मी केलंय. आता जेवायचं की नाही हे त्यांचं त्यांनी ठरवायचंय. आसान नहीं है इश्क यहाँ, आसान नहीं है इश्क यहाँ. टूटते हैं ख्वाबों के जहाँ, टूटते हैं ख्वाबों के जहाँ. ये और बात है कि चल पड़े एक राह पर, मुमकिन नहीं मगर के
मंजिल मिले उसी राह पर मुमकिन नहीं मगर के मंजिल मिले उसी राह पर आसान नहीं है इश्क यहाँ आसान नहीं है इश्क यहाँ टूटते हैं ख्वाबों के जहाँ टूटते हैं ख्वाबों के जहाँ जे काय असो, यावेळी जर मी सॅवीला इग्नोर केलं तर बहुतेक मी तिच्या नजरेत सेल्फिश बनेन आणि मी असा सेल्फिशपणा नाही करणार. वहिनी, तू अजूनही नाही सांगणार की काय झालंय? तुझा दादा पुन्हा बदलतोय आणि मलाही माहित नाही की त्यांना माझ्यात कोणती कमी दिसते, की माझ्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी कमी जाणवते. तर तू काय विचार केलास? आता मी माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगणार आहे. भावी, तू सकाळी सकाळी इथे? काहीही असो, काय फरक पडतोय? सकाळी सकाळी तू माझ्या समोर उभा आहेस. इट्स अ गुड साइन. भावी, यू आर मेड माय डे. आत येऊ देणार आहेस का फक्त? ये ना. मला काही महत्वाचं बोलायचं आहे आणि ते बोलणं फक्त मी अनुदामिनी वहिनींशीच बोलू शकतो. महत्वाची गोष्ट, आणि तीही फक्त अनुदामिनी वहिनीशी? हो. अच्छा ठीक आहे, बस ना. ठीक आहे, तिलाच सांग. पण भावी, मला इतकं तर सांगू शकतोस ना की तू आज इतका चेंज का दिसतोयस? चेंज नाही, ते असंच थोडा स्ट्रेस्ड आहे. गोष्टच काही अशी आहे. गोष्टच काही अशी आहे? तू इथे टेन्शनवाली गोष्ट घेऊन आलायस? हो, गोष्ट टेन्शनवालीच आहे. मग तू वहिनीला नाही सांगू शकत, कारण ती ऑलरेडी खूप डिस्टर्ब्ड आहे. त्यापेक्षा तू मला सांग, मी तुला काहीतरी मदत करेन. मी तुला ती गोष्ट नाही सांगू शकत मनोहा. मला जी गोष्ट सांगायची आहे मनोहा, ती गोष्ट तुला जास्त डिस्टर्ब करू शकते आणि होऊ शकतं की कदाचित तुला मदतीची गरजही पडेल.
मग ते चांगलंच आहे ना. जेव्हा तू मला सांगशील आणि मग मी डिस्टर्ब होईन तेव्हा मग तू माझी मदत कर. भावी, मला खरंच खूप आवडेल. तू माझ्या बोलण्याला मस्करी समजतेस. मी तसंही त्या गोष्टीला घेऊन खूप टेन्शन मध्ये आहे. ते तर दिसतच आहे की तू टेन्शन मध्ये आहेस. पण एक गोष्ट सांगू, तू टेन्शन मध्ये सुद्धा ना खूप हँडसम दिसतोस. मनोहा, मस्करी नको करूस. मला फक्त इतकं सांग की अनुदामिनी वहिनी कुठे आहेत. मला त्यांच्याशी बोलायचं आहे. भावी, वहिनी पूजा करते आणि तिच्या लाईफ मध्ये ऑलरेडी खूप टेन्शन्स आहेत. तिचे स्वतःचे, देवदादाचे टेन्शन, नुरीचे प्रॉब्लेम, पलटूचा प्रॉब्लेम. जर तू तिला सांगशील ना तर ती अजून टेन्शन मध्ये येईल. ऑलरेडी ओव्हरलोडेड आहे ती. कळलं तुला? म्हणून मला सांग की काय प्रॉब्लेम आहे. आता आपलं लग्न नाही होऊ शकत. काय काय बोललास तू? आपलं लग्न नाही होऊ शकत. पण का? आता बवीचं भविष्य सुरक्षित आहे. हा बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आमच्याकडून हा अनर्थ होणारच होता आता. हे पहा, असं नाहीये की मी मनोहाशी प्रेम नाही करत, पण मी आपल्या आईच्या विरुद्ध जाऊन मनोहाशी लग्न नाही करू शकत. तुला माझ्याशी लग्नच करायचं नाही. जर माझं लग्न तुझ्यासोबत नाही झालं तर मी कुण्या दुसरीशीही नाही करणार. बाबाजी, वाचवलत तुम्ही आम्हाला.